भारतीय संस्कृतीत तुळशीला विशेष धार्मिक महत्त्व आहे। तुळस ही एक पवित्र औषधी व उपयोगी वनस्पती आहे। तुळस केवळ धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाची नाही, तर तिचे औषधी गुणधर्म देखील अत्यंत उपयुक्त आहेत। त्यामुळे तुळस लागवड ही आजच्या काळात एक उपयुक्त व फायदेशीर प्रक्रिया ठरत आहे। शेतकरी बंधूंनो नमस्कार। शक्यतो तुळस लागवड खूप कमी प्रमाणात केली जाते, परंतु आजची यशोगाथा ही तुळस लागवडीतून लाखो रुपये कमवणाऱ्या उत्तर प्रदेशातील हमीरपूरचा शेतकरी पूरन राजपूत यांची आहे। त्यांनी आपल्या 10 एकर जमिनीत तुळस लागवड केली आहे। ते सांगतात की या शेतीसाठी त्यांना फक्त 50,000चा खर्च आला असून 3 महिन्यात त्यांनी 10 लाखाचे उत्पन्न मिळवले। लागवडीबद्दल ते बोलतात की तुळशीची लागवड जून व जुलै महिन्यामध्ये केली जाते। बियाणापासून रोपे तयार करून रोपांमध्ये 15 ते 20 सेंटीमीटर अंतर ठेवून लागवड केली जाते। तुळशीसाठी उष्ण व आर्द्र हवामान, पाण्याचा निचरा होणारी माती, त्याचबरोबर भरपूर सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते। 2-3 दिवसांनी याला पाणी दिलं जातं। तुळशीसाठी सेंद्रिय खत म्हणजे कंपोस्ट खत, गांडूळ खत किंवा गोमूत्र याचा वापर केला जातो। तुळशीला शक्यतो रासायनिक खतांचा वापर करू नये। दर 15 दिवसांनी सेंद्रिय द्रव्याच्या फवारण्या केल्यास तुळशीचे झाड निरोगी राहते व लागवडीनंतर फक्त 3 महिन्यातच तुळशीची तोडणी करता येते। ते बोलतात की तुळशीची शेती खूप सोप्या पद्धतीने करता येते। आज वाढत्या प्रदूषणाच्या युगात तुळशीसारख्या वनस्पतींचे महत्त्व अधिकच वाढले आहे, म्हणून प्रत्येकाने आपल्या घरात कमीत कमी एक तुळशीचे रोप लावलं पाहिजे। यामुळे आरोग्य, पर्यावरण व संस्कृती या तिन्हीचा समतोल राखला जाईल। तर शेतकरी बंधूंनो, औषधी वनस्पती असलेल्या या तुळशी शेतीचा प्रयोग करून आज लाखो रुपये कमवणाऱ्या पूरन राजपूत यांना कृषी मंत्र्याचा सलाम। शेतकरी मित्रांनो, आजची ही यशोगाथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर अशाच प्रकारच्या कृषीविषयक माहिती मिळवण्यासाठी आताच आमच्या कृषी मंत्र YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इंस्टा पेजलाही फॉलो करा।